शेतकरी बंधू नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत। आज दिनांक 5 जून 2025चा व्हिडिओ आहे आणि लोडिंग चाललं आहे श्री गिरीश नार्वेकर सर, मुक्काम पोस्ट खानवली लांजासाठी। सफेद चंदन जे आपण व्हाईट चंदन म्हणतो त्यामध्ये आपल्याला तण दिसतं, तर हे पांढरं जे चंदन आहे यामध्ये परोपजीवी झाड असल्यामुळं आपल्याला तण जे असतं त्याला लाल माठ म्हणतो। लागवड अंतर 10 बाय 10 एकरामध्ये आपल्याला 450 रोपं लागणार। रोप लावते वेळी आपल्याला जो खड्डा आहे तो 1-1 फुटाचा खड्डा घ्यायचा आहे, त्यामध्ये शेणखत, निंबोळी, थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे। सिलेक्शन करून रोपं भरली जातात। सरांनी आधी बुकिंग केल्यामुळं ही रोपं रिझर्व ठेवलेली आहेत। तर आता ही जी रोपं लोडिंग चालली आहेत ही बुकिंग नंतर आपल्याला रोपं घरपोच मिळतात। तर आता चंदन लागवड करते वेळी आपल्याला खड्डा जो घ्यायचा तो 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट घ्यायचा आहे, त्यामध्ये शेणखत, निंबोळी, थिमेट हे सर्व सांगितल्याप्रमाणे टाकायचं आहे। त्याचबरोबर त्याच्या बाजूला तूर आणि मका 2-2 दाणे टाकायचे आहेत, जेणेकरून हे परोपजीवी झाड आहे आणि या झाडालाच्या मुळीला स्पीड मिळण्यासाठी दुसरं झाड अवलंबून असतं, त्यासाठी आपण तूर मका टाकायला सांगतो। रोप लावले ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 आळवणी द्यायची आहे। त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये रक्तचंदन 1 वर्षाचं लोडिंग होणार आहे। रोपं सिलेक्शन करून काढायला चाललेले आहेत, बघू शकतो आपण। त्याचबरोबर सानिका जाधव म्हणून आहे, त्यांचंही रक्तचंदन या गाडीमध्ये लोडिंग होणार आहे। आपले जुने कस्टमर आहेत सानिका जाधव मॅडम सर, रिलायन्स कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवरती खोपोलीला आहेत। मॅडमने गेल्या वर्षी रक्तचंदन 3 वर्षाची 1000 रोपं लावलेले आहेत। आता पण त्यांची परत ऑर्डर आलेली आहे। असं शेतकरी बंधू परत आपले जे नियोजन असतं, शेतकरी बंधूंचे ऑर्डर येत असतात, तर अशा प्रकारे बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात। शासनमान्य नर्सरी आहे, अनुदानला बिल मिळतं। रोपं जी आपण 1.5-2 फुटाची रोपं येतात, बघू शकतो। जे खराब वाटते माधुरी मॅडम हे रोप बदला, बघा तुम्हीच। रोपं सिलेक्शन करून दिली जातात, खराब रोप असते ते बाजूला काढलं जाते। आता रोपं आल्यानंतर 8-10 दिवस ठेवायचे आहेत, नंतर लागवड करायची आहे। आणि नर्सरी शासनमान्य आहे, त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं। 1982ची नर्सरी आहे, 35 एकरात नर्सरी आहे, 250 कामगार आहे, 40 कोटीची उलाढाल आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। बघू शकतो आपण अशा प्रकारचं। आता त्यानंतर रक्तचंदन लोडिंग टोटल किती झालीत रोपं? 217 आणि राजभवन 1 टाकायचं सांगितले बा। हां, ह्यात 1 आणि ह्यात 1 सांगितले। आणि गाडीजवळ किती काढल्यात पाटील रोपं? काढलेली की 1 रोप टाकले ना? बघू शकता आमच्या मॅडम जे खराब रोप असतं ते बाजूला स्वतः काढतात। एवढे खात्रीशीर नियोजन असतं शेतकरी बंधू। आज जे आपण 4 लाख रोपांना सर्व्हिस देतोय। हां, अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।